तुम्हाला माहितीये का, कोकणात अशा बऱ्याच हिडन लोकेशन अगदी गावागावात आहेत. फक्त त्या तुम्हाला ना शोधता आल्या पाहिजेत. अशाच एका हिडन लोकेशनला शोधत मी निघालोय आपल्या मला कोकण बघायचं या सिरीजच्या भाग 46 मध्ये. साध्या अँड्रॉइड फोनवरून काढलेल्या व्हिडिओला डीएसएलआर कॅमेऱ्यासारख्या व्हिडिओची क्वालिटी देणाऱ्या या निसर्गाच्या पिक्चर परफेक्ट वाटेवरून आम्ही निघालो आणि पोहोचलो या गावच्या शाळेजवळ. या शाळेला बाजूलाच लागून एक परा म्हणजेच ओढा आहे. तो क्रॉस करून मी पोहोचलो एका आगळ्या वेगळ्या विहिरीजवळ. काय ही कसली विहीर? फुल शॉक ना? तर ऍक्च्युली ही विहीरच आहे आणि अशाच एका ऐतिहासिक विहिरीची माहिती मी उद्याच्या रील मध्ये तुम्हाला सांगणार आहे. असो, मग पुढे गेल्यावर आम्ही पोहोचलो एका छोट्या पण अप्रतिम अशा धरणावर. आणि पाणी बघितल्यावर पोरं काय थांबतायत काय, सरळ चपला काढली आणि 0 सेकंदात पोरं उतरली पाण्यात. तुमच्या गावाकडे पण असंच होतं का की पाणी बघितल्यावर सगळ्यांना अचानक पाण्यात खेळण्याची उर्मी येते? मित्रांनो, तसं तर कोकण कोणत्याही सीझन मध्ये फिरण्यासाठी अगदी बेस्ट आहे. पण लक्षात ठेवा, कोकणातल्या अशा हिडन लोकेशन्सवर जाण्याआधी ना तिथल्या स्थानिकांची नक्की चर्चा करा. कारण बाहेरून येणाऱ्या लोकांना हे माहित नसतं की कधी कधी एखाद्या ठिकाणी देवाची जागा असू शकते किंवा सहसा अशा पाणवठ्याच्या ठिकाणात इलेक्ट्रिक पंप देखील सोडलेले असतात. यांची पाण्यातली